श्री साई सच्चरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। प्रथम कार्यारंभ स्थिती वावी निर्विघ्न परिसमाप्ती। इष्टदेवता अनुग्रह प्राप्ती शिष्ट करीती मंगले। मंगलाचरणाचे कारण सर्व विघ्नांचे निवारण। इष्टार्थ सिद्धी प्रयोजन अभिवंदन सकळांचे। प्रथम बंधू गणपती वक्रतुंड हेरंब मूर्ती। चतुर्दश विद्यांचा अधिपती मंगलाक उती गजमुख। पोटी चतुर्दशा भुवनी मावती म्हणोनिका तुझ लंबोदर म्हणती। परशु सतेज धरिसी हस्ती विघ्नोच्छित्यर्थ भक्तांच्या। हे विघ्न विघातोपशमना गणनाथा गजानना। प्रसाद पूर्ण करी मद्वचना साष्टांग वंदना करीतो मी। तू भक्तांचा साह्यकारी विघ्ने रुळती तुझ्या तोडली। तू सन्मुख पाहसी जरी दरिद्र दूरी पळेल। तू भवार्णवाची पोत अज्ञानतमा ज्ञान ज्योत। तू तुझ्या रिद्धी सिद्धी सहित पाहे उल्लसित मजकडे। जय जयाजी मुशक वहना विघ्न कानन निकृंदना। गिरिजानंदना मंगलवदना अभिवंदना करीतो मी। लाधो अविघ्न परिसमाप्ती म्हणून हेची शिष्टाचार युक्ती। इष्टदेवता नमस्कृती मंगल प्राप्त्यर्थ आदरली। हा साईच गजानन गणपती हा साईच घेऊन परशु हाती। करोनी विघ्न विच्छिंती निज वित्पत्ती करू का। हाची भालचंद्र गजानन हाची एकदंत गजकर्ण। हाची विकट भक्तरदन हा विघ्न कानन विच्छेदक। हे सर्व मंगल मांगल्या लंबोदर गणराया। अभेद रूपा साई सदया निज सुख निलया नेईका। आता नमो ब्रह्म कुमारी सरस्वती जे चातुर्य लहरी। या मम जिव्हेसी हंस करी होई तिजवरी आरूढ। ब्रह्माविना जिचे करी निढळी आरक्त कुंकुमचिरी। हंस वाहिनी शुभ वस्त्री कृपा करी मजवरी। ही वाग्देवता जगन्माता नसता तियेची प्रसन्नता। चढेल काय सारस्वत हाता लिहवेल गाथा काय मज। जगज्जननी ही वेदमाता विद्या विभव गुणसरिता। साई समर्थ चरितामृता पाजो समस्ता मज करवी। साईच भगवती सरस्वती ओंकार विना घेऊन हाती। निज चरित्र स्वयेची गाती उद्धार स्थिती भक्तांच्या। उत्पत्ती स्थिती संहार कर रजसत्व तम गुणाकार। ब्रह्मा विष्णू शाणी शंकर नमस्कार तयांसी। हे साईनाथ स्वप्रकाश आम्हा तुम्हीच गणाधीश। सावित्रीश किंवा रमेश अथवा उमेश तुम्हीच। तुम्हीच आम्हा ते सद्गुरु तुम्हीच भवनदीचे तारू। आम्ही भक्त त्यांतील उतारू पैल पारू दावीचे। काहीतरी असल्याशिवाय पूर्वजन्मीचे सुकृतोपाय। केवी जोडतील हे पाय ऐसा ठाय आम्हा ते। नमन माझे कुलदैवता नारायणा आदिनाथा। जो क्षीरसागरी निवास करता दुःख हरता सकळांचा। परशुरामे समुद्र हटविला तेणे जो नूतन भूभाग निर्मिला। प्रांत कोकण अभिधान जयाला तेथ प्रगटला नारायण। जेणे जीवांसी नियामकपणे अंतर्यामित्वे नारायणे। कृपा कटाक्षे संरक्षणे तयाच्या प्रेरणे आधीनमी। तैसेची भार्गवे यज्ञ सांगेतिसी गौडदेशीय ज्या महामुनिसी। आणिली या पुराण पुरुषासी अत्यादरेसी नमन हे। आता नमो ऋषिराज गोत्रस्वामी भारद्वाज। ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज आद्य गौड द्विजजाती।
पुढती वंदूधरामर ब्राह्मण परब्रह्मावतार मग याज्ञवल्क्यादी योगीश्वर भृगुपराशर नारद वेदव्यास पाराशर सनक सन्नदन सनत्कुमार शुक शौनक सूत्रुकार विश्वामित्र वशिष्ठा वाल्मिक वामदेव जैमिनी वंशयाप्यन आदि करुणी नवयोगींद्राधिकी मुनी तया चरणी लोटांगण आता बंधू संत सज्जना निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपाना एकनाथा स्वामी जनार्दना तुकया कान्हा नरहरी सकळांचा नाम निर्देश करुण पुरे ग्रंथावकाश म्हणून प्रमाण करीतो सर्वांस आशीर्वचनास प्रार्थितो मी आता बंधू सदाशिव पितामह जो पुण्यप्रभाव बदरी केदारी दिला ठाव संसार वाव मानुनी पुढे बंधू निज पिता सदा सदाशिव आधादिता कंठी रुद्राक्ष धारण करिता आराध्य देवता शिवजया पुढती बंधू जन्मदाती पोसिले जिने मजप्रती स्वय कष्टोनी अहोराती उपकार किती आठवू बाळपणी गेली त्यागुनी कष्टे सांभाळी पितृव्यत पत्नी ठेवितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतची अवघ्याहुनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीव प्राण वेंचिता चरणी माथा तयाचे आता नमो श्रोत्रे जन प्रार्थितो आपुले एकाग्र मन आपण असता अनवधान समाधान मजकायचे श्रोता जवजव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति आतुर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्हासे आपण जरी अनवधान कायमक कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वंदन प्रसन्न मन परिसावे नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथ पारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता माही माझे अवगुण जाणे माझे मी हीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा माझेची मन मज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परिमज घ्यावे पदरात कृपावंत होनी आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे वंदू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धी स्फुरण दाता जो जेवणार बैसता जेवावयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊनी नमनास संभव ओम नमो सद्गुरुराया चराचराच्या विसाविया अधिष्ठान विश्वा अवघिया अससी सदया तू एक पृथ्वी सप्तद्वीप नवखंड सप्तस्वर्ग पाताळ अखंड या ते प्रसवीजे हिरण्य गर्भांड तेची ब्रह्मांड प्रसिद्ध प्रसवे जी ब्रह्मांड यया जी नामे अव्यक्त वा माया त्या मायेची आहे पैलठाया सद्गुरुराया निज वसती तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्ती चुक्तीचे प्रमाण तेथे जाण चालेना ज्या ज्या तुझ्या तुझ उपमावे तो आहेस तुझी स्वभावे जे जे काही दृष्टी पडावे ते नटावे त्वांस्वये ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था स्वसंवेद्या सर्वातीता अनाद्यनंता तुझ नमो प्रणाम तू ते सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्णकामा स्वत्प्रकाशा मंगलधामा आत्मारामा गुरुवर्या करू जाता तुझे स्तवन वेदश्रुती धरिती मौन तेथे माझे कोण ज्ञान तुझ आकलन कराया जय जया सद्गुरु करुणागारा जय जया गोदा तीर विहारा जय जय ब्रह्मेश रमावरा दत्तावतारा तुझ नमो ब्रह्मासे जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरु विण कुरवंडावे पंचप्राण अनन्य शरण रिघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेची हस्ताही चरण संवाहन नयनी पाहत असावे वदन ग्राणे अवग्राण तीर्थांचे श्रवणे साई गुण श्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल तन मन धन सर्व धाववे सद्गुरु पावी
समर्पावे, अखंड आयुष्य वेचावे, गुरु सेवे लागुनी. गुरुनाम आणि गुरु सहवास, गुरुकृपा आणि गुरुचरण पायस, गुरुमंत्र आणि गुरुगृहवास, महत्प्रयास प्राप्ती. प्रचंड शक्ती तया पोटी, अनन्य भक्ती घेतली कसवटी. भक्तांसी मोक्ष द्वारवंटी, नेतील लोटीत नकळता. गुरु संसंगती गंगाजळ, शाळीते मळ करीते निर्मळ. मनासम तुझे काय चंचळ, करीते निश्चळ हरिचरणी. आमुचे वेदशास्त्र पुराण, श्री सद्गुरु चरण सेवन. आम्हा योग याग तपसाधन, लोटांगण गुरुपायी. श्री सद्गुरु नाम पवित्र, हेची आमुचे वेदशास्त्र. साई समर्थ आमुचा मंत्र, यंत्रतंत्र हे ते एक. ब्रह्मा सत्य हे निज प्रतीती, जगन मिथ्या हे नित्य जागृती. ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती, साई अर्पिती निज भक्ता. परमात्म सुख परमात्म प्राप्ती, ब्रह्मानंद स्वरूप स्थिती. इत्यादी ही शब्द जाळाची गुंती, आनंद वृत्ती पाहिजे. जयासी बाणली ही एक वृत्ती, सदा सर्वदा ही एक स्थिती. सुख शांती समाधान चित्ती, परमप्राप्ती ती हीच. साई आनंद वृत्तीची खाण, असली या भक्त भाग्याचा जाण. परमानंदाची नाही वाण, सदैव परिपूर्ण सागरसा. शिवशक्ती पुरुष प्रकृती, प्राणगती दीपदीप्ती. ही शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती, एकी कल्पिती द्वैतता. एकाकी न रमते ही श्रुती, बहुश्याम ऐशिया प्रीती. आवडू लागे तुझियाची संगती, पुनरपि मिळती एकत्वी. शुद्ध ब्रह्मरूप जे स्थिती, तेथे ना पुरुष ना प्रकृती. दिनमणीची जेथे वस्ती, दिवस वाराती कैची ते. गुणातीत मूळ निर्गुण, भक्त कल्याणा लागी सगुण. तो हा साई विमल गुण, अनन्य शरण तयासी. शरण निघाले साई समर्था, त्याही चुकविले बहुता अनर्था. म्हणून यामी निज स्वार्था, पायी माथा ठेवितो. तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा, भक्ती सुखार्थ राही जो वेगळा. करीब देव भक्तांच्या लीला, तया प्रेमळा प्रणिपात. जो सर्व लीलांची चितकला, संविस्फुरणे जो अधिष्ठिला. जो जड चैतन्ये आकारला, तया प्रेमळा प्रणिपात. तू तव माझी परमगती, तुची माझी विश्रांती. पुरविता माझ आरताची आरती, सुखमूर्ती गुरुराया. आता या नमनाची अखेरी, भूती भगवंत प्रत्यंतरी. जीव मात्रांसी मी वंदन करी, घ्या मज पदरी आपुल्या. नमन सकल भूत जाता, येणे सुखावो विश्वभरता. तो विश्वंभर अंतर्बाह्यता, एकात्मता अभेदे. एवं परिपूर्ण झाले नमन, जे आरब्ध परिपाप समाप्तीचे साधन. परिया ग्रंथाचे मंगलाचरण, आता प्रयोजन निवेदी. साईंनी मज कृपा करून, अनुग्रहिले जैपासून. तयांचेची मज अहर्निश चिंतन, भवभय कृंतन तेणेनी. नाही मज दुसरा जप, नाही मज दुसरे तप. अवलोकी एक सगुण रूप, शुद्ध स्वरूप साईंचे. पाहता श्री साईंचे मुख, हरून जातसे तहान भूक. काय तया पुढे इतर सुख, पडे भव दुःख विस्मृती. पाहता बाबांचे नयनांकडे, आप आपणा विसर पडे. आतुनी येती जे प्रेमाचे उभडे, वृत्ती बुडे रसरंगी. कर्मधर्म शास्त्र पुराण, योग याग अनुष्ठान. तीर्थयात्रा तपाचरण, एकमज चरण साईंचे. अखंड गुरुवाक्यानुवृत्ती, दृढधृती नित्य चित्तवृत्ती. श्रद्धेची या अढळ स्थिती, स्थैर्य प्राप्ती निश्चळ. हेची कर्मानुबंध स्थिती, वाढली साई पदासक्ती. प्रत्यया आली अतर्क शक्ती, कायम्या किती वर्णावी. जे शक्ती उपजवी भक्ती, समर्थ साई चरणासक्ती. संसारी राहुनी संसार निवृत्ती, आनंद वृत्ती जे देई. नाना प्रकारी नाना मती, भक्तीचे प्रकार बहुत कथिती. संक्षेपे तयांची लक्षणस्थिती, यथानुगीती कठीण. स्वस्वरूपानुसंधान, हे एक भक्तीचे मुख्य लक्षण. म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न,
ज्ञान संपन्न आचार्य. पूजादी की प्रेम व्यक्ती, अर्चन भक्तीची हे रीती. ऐशी पाराशर व्यासोक्ती, भक्ती म्हणती ते एक. गुरुप्रित्यर्थ उपवन, पारिजातिक पुष्पावचय जाण. गोमय सडा सम्मार्जन, गुरुवंगण झाडावे. प्रथम ध्यान संध्या करणे, गुरुदेवार्थ गंध उजाळणे. गुरुदेवार्थ पंचामृत स्नान घालणे, धूप दीपार्चनेसी. तदुपरी नैवेद्य समर्पणे, आरती धूपारती करणे. ऐसे जे सप्रेम घडणे, अर्चन नाव या सकळा. आपुले हृदयची चितकला, बुद्ध स्वभाव निर्मला. मूर्तीत आमंत्रुणी दिसला, अर्चनाला लागावे. मग ते चितकला मागुती, पूजनार्चन विसर्जनांती. निज हृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी. आता अवांतर भक्तीचे लक्षण, गर्गाचार्य मती जाण. मन होय गुणकीर्तनी तल्लीन, होय विलीन हरिरंगी. अखंड आत्मानुसंधान, कथा कीर्तन विहिताचरण. हे तो पुढील भक्ती जाण, शांडिल्य वचन ते हैसे. जयामनी साधावे स्वहित, ते तो आचरती वेदविहित. कर्म निषिद्ध आणि अविहित, टाळीती निजहित बाधक जे. कोण्याही क्रियेचा हवा फलाचा, करता भोगता नाही मी साचा. हा भाव उपजे जय निरहंकृतीचा, ब्रह्मार्पणाचा तो योग. ऐसिया रीती कर्म करिता, सहजी नैष्कर्म्यता. कर्म कदापि न ये त्यागिता, कर्म कर्तृता त्यागुये. काट्याने काटला काढल्या विन, कर्म थांबेना कर्मा वाचून. हाती लागता निजात्म खुण, कर्ण संपूर्ण वाही राहिल. फलाशेचा पूर्ण विराम, काम्य त्यागाचे हेची वर्म. कर्ण नित्य कैमित्तिक कर्म, शुद्ध स्वधर्म या नाव. सर्व कर्म भगवंती अर्पण, क्षणैक विस्मरण निर्विण्णमन. ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन, भिन्न लक्षण भक्ती हे. ऐशी भक्तीची अनेक लक्षणे, एकाहुनी एक विलक्षणे. आपण केवळ गुरुकथानुस्मरणे, कोरड्या चरणे भवतरू. हा गुरुछंदानुश्रवण छंद, लागला मज झालो दंग. स्वयही करावी कथा प्रबंध, अनुभव सिद्ध वाटले. पुढे एकदा शिर्डीस जाता, दर्शनार्थ मशिदी जाता. बाबांसी देखिले गहू दळिता, अतिविस्मयता उदेली. आधी कथितो ती कथा, श्रवण करावी स्वस्थ चित्ता. त्यांतुनी उद्भव या साई चरिता, झाला केवता मग परिसा. उत्तम श्लोक गुणानुवाद, तयाचा प्रेम कथा संवाद. करिता होईल चित्त शुद्ध, बुद्धी ही विशद होईल. पुण्यश्लोक गुणानुवर्ण, तत्कथा दल्लीला श्रवण. येणे भगवत परितोषण, क्लेश निवारण त्रितापा. अधिभूताधी ताप निर्विण्ण, आत्महेतुच्छ आत्मप्रवण. आवडी तयांचे धरिती चरण, अनुभव संपन्न मग होती. असो आता दत्तचित्त, वाजी परिसा गोड वृत्तांत. वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत, कृपावंतत्व पाहुनी. एके दिवशी सकाळी जाण, बाबा करुनी दंत धावन. सारुनी मुख प्रक्षाळन, मांडू दळण आरंभिले. हाती घेतले एक सूप, गेले गव्हांचे पोत्या समीप. भरभरुनी मापावर माप, गहू सुपात काढिले. दुसरा रिकामा गोण पसरिला, वरी जात्याचा ठाव घातला. खुंटा ठोकुनी घट्ट केला, व्हावा न ढिला दळताना. मग असतन्या सारुनी वरी, कफरीचा घोळ आवरी. बैसका देवनी जात्याचे शेजारी, पसरुनी पाय बैसले. महदाश्चर्य माझी मना, दळणाची ही काय कल्पना. अपरिग्रहा अकिंचना, ही का विवंचना असावी. असो खुंटा धरोनी हाती, मान घालोनिया खालिती. बाबा निज हस्ते जाते ओढिती, वैराहरी चविती निशंक. संत देखिले अनेक, परिदळणारा हाची एक. गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे. लोक पाहती साश्चर्य चित्ता, धीरन पुसाया हे काय करिता. गावात परसरता हे वार्ता, पातल्या तत्वता नरनारी. धावता धावता बाया थकल्या, चौघी लगबगा मशिदी चढल्या.
जाऊनी बाबांचे हातात झोंबल्या, खुंटा घेतला हिसकोनी. बाबा त्यांसवे भांडती, त्या एकसरा दळू लागती. दळता बाबांच्या लीला वानिती, गीते गाती बाबांची. पाहुनी बायांचे प्रेमाला, उसना राग ठायेचा निरारा. रागाचा तो अनुराग झाला, हसू लागले गालात. दळण झाले पायलीचे, सुपरिकामे झाले साचे. बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार. बाबान स्वये भाकर करीती, त्यांची तो प्रत्यक्ष भैष्यवृत्ती. ते या पिठाचे काय करीती, बाया तर किती मनात. नाही बाईल नाही लेक, बाबा तो एकुलते एक. घरदार न संसार देख, कशास कणिक एवढीही. एक म्हणे बाबा परम कृपाळू, आम्हा प्रित्यर्थ तयांचा खेळ. नाही ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हा ते. करीतील आता 4 भाग, एकेकीचा एक विभाग. ऐसे मनात मांडे देख, त्या सकळीक भाजती. बाबांचे खेळ बाबांस ठावे, कोणीन तयाचा अंत पावे. परी बायांचे मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम सरले, जाते भिंतीसी टेकून ठेविले. सुपात बायांनी पीठ भरले, नेऊ आदरिले घरोघर. तेथपर्यंत बाबा काही चकार शब्द बदले नाही. भाग करिता 4 चौघी वदती पाही मग कैसे. चैल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता. जा शिवेवरी नेऊन टाका, पीठ तत्वता टाका ते. आल्या रांडा फुकट खाऊ, लुटाया मज धाव धाऊ. गहू माझे काय करजाऊ, पीठ नेऊ पाहता. बाया मनी बहु चुरमुरल्या, लोभापायी फजिती पावल्या. आप आपसात कुजबुजू लागल्या, तात्काळ गेल्या शिवेवरी. आरंभ बाबांचा कोणाही नकडे, कारण न प्रतपता काहीही नाकडे. धीर धरिता परिणामी फळे, कौतुक आगळे बाबांचे. पुढे मग म्या लोकां पुसले, एका बाबांनी ऐसे केले. रोगराईस संपूर्ण घालविले, जन बदले ऐसेनी. गोधूम नाही ती महामारी, भरडावया जात्यात वैरी. तो मग भरडा शिवेवरी, उपरा उपरी टाकवी. पीठ टाकिले ओढिया खाटी, तेथुनी रोगासी लागली ओहटी. दुर्दीन गेले उठाउटी, हे आथोटी बाबांची. गावात होती मरीची साथ, करीती हा तोडगा साईनाथ. झाली रोगाची वाताहत, गावास शांतत्व लादले. पाहुनी दळणाचा देखावा, कौतुक वातले माझी जीवा. कैसा कार्य कारण भाव जुळवावा, ताळा मिळवावा हा कैसा. काय असावा हनु अनुबंध, गव्हा रोगाचा काय संबंध. पाहुनी अतर्क्य कारण निर्बंध, वाटले प्रबंध लिहावा. क्षीरसागरा याव्या लहरी, प्रेम उचंबळेल तैसेची अंतरी. वाटले गावी ती पोटभरी, कथा माधुरी बाबांची. हेमाड साईनाथांसी शरण, संपले ते मंगलाचरण. संपले आपतेष्ट संत नमन, सद्गुरु वंदन अखंड. पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन. यथामती करीन कथन, श्रोता स्वस्तमन परिसिजे. तैसेची श्रोत्या वक्त्यांचे निजहित, ऐसे हे श्री साई सच्चरित. रचिता हा कोण हेमाडपंत, होईल ही विदित पुढारा. श्वंतीसी सक्त सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.